काय अंकिताच्या दादाने तिला अंकित काय दादाने gift काय गिफ्ट दिलंय अंकिता हा मोठा सस्पेन्स आहे. हा प्लीज. प्लीज ओपन दिस. नाही मी कधी ट्रेनने नाही जात. तू कार आपलं हे बघा, हा दिसतोय तुम्हाला, हा बघा, हा कोरम मॉल इकडे आणि इथे मेट्रो जाते इकडनं. बडे लोक बडी बडी बात ते 2000 ची अंगठी देते बरोबर, आणि हिच्या भावाने 4000 ची पैजण तर दिली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार आणि चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हाय ओमकार. आणि आज आहे रक्षाबंधनचा दिवस. संध्याकाळ झाली, संध्याकाळपासून आपला ब्लॉग चालू झालाय आणि आत्ते आलेली आहे रक्षाबंधनला. आत्तेची मुलगी आली नाही कारण की तिला कामावर जायचं होतं. आणि बघा आत्ते काय करतेस? चहा बनवते. चहा बनवत आहे बघा. आणि हा आहे राज, आत्तेचा माझा मुलगा. हा बघा, दिसतोय का? काय म्हणशील बोल. थांब तू नाही ना, दिसत आता आम्ही चहा पिणार आहे. इकडे या, side ला. तोंड नाही धुतलेलं आहे. अरे ते गोरं करतो मी. अरे नको. एडिटिंग करतो ना मी त्याच्यात. बोल. आता आम्ही चहा पितोय. चहा प्यायला चहा प्यायला या. चहा प्यायला. आणि तुझी रक्षाबंधन सकाळी झाली असेल. हो माझी झाली सकाळी. राणीने पाठवून दिली आहे मला हे राखी. आणि काय म्हणतेस? 2 शब्द बोल. 2 काय 2 झाले 2 शब्द. त्या राजच्या मैत्रिणींना बहीण मानते, भाव मानते ना ती राजला, तिने ह्या बांगड्या दिल्या. गाईच बांगड्या कशा आहेत सांगा मित्रांनो. काय त्या बांगड्या? काय तुम्ही राजस्थानी पाहिजे बाबा. राजस्थानी बांगड्या. राजस्थानी बांगड्या कशा वाटतात आत्तेला मला कमेंट करून सांगा. आणि दुसरी दाखवती ही एक आणि इथे 3 कशा काय? ते घड्याळ आहे ना म्हणून इथे एकच घातली. तसं नाही, पण इथे 3 आणि इथे 3. इथे 3 घातल्या, 2 आणि 2 2 होत्या. असतात 2 त्या. पण छान आहेत. ना बनवून घेतलेल्या आहेत त्या. स्पेशल. हा हे बघा गाईच, बघा कमेंट करून सांगा. गाईच बघा. मी खूप दिवसांनी ब्लॉग शूट करतोय त्याच्यामुळे मला काही सुचत नाही काय गाईच बोलायचं. बघा आणि गाईच सांगा. गाईच लवकर सांगा. आणि कोणाला पाहिजे तर ऑर्डर द्या. ती करते, घरात करते काय? मग इथे बनवून घेतल्या. तुझ्यासाठी बनवल्या ना, नाही राणीला, तिचा मला- बिझनेस नाही नाही तिचा तिचा बिझनेस असला तर प्रमोट करूया. नको नको. राणीला, मला, स्नेहाला तिघांनाही आणलेत. राखी बांधायला आणलेली नाही ना. बिझनेस आता माझा प्रमोट करायचा. तुझा हा हे काय ते राख्या बघूया कुठल्या बांधल्या तुला. या कोणी कोणी बांधल्या? सेपरेट करू दे. ही अशीच दाखव. हे कोणी बांधली तुला? काम नाही जरा सरळ प्रकाशात ये ना जरा. ही आहे 2 आणि ही 3. ही राणीची. कुठली राणीची? कुठली? पहिली वाली. ही पहिली पिवळी. ही निळी कोणाची? ही दुसरी कोणाची? ही लॅब मध्ये बांधली. आणि ही तिसरी इथे राजस्थानवरून आलेली तिने. हो, असं 3 झालेले आहेत. आणि आम्हाला पण 1 झालेली आहे सकाळी. आज तर आम्ही सांगू ही कोणी बांधली ती मी सांगेन पुढे ब्लॉग मध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघा तरच समजेल तुम्हाला. चालूच आहे. हा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर समजेल ही मला कोणी बांधली राखी. ठीक आहे, बाकी काय म्हणतेस? 2 शब्द परत बोल. मी रक्षाबंधनला आले भावाजवळ, ओंकार जवळ. ओंकार माझा भाचा आहे. आणि तुला काय? भावाचं नाव तुला गिफ्ट माझ्या भावाने मला गिफ्ट पैजण दिली. दाखव. पैजण बरं. काय जे बघा पैजण. दुसरी पण दाखव. मी बघा पैजण बघा दिलेली आहे. एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलेलं आहे तिला तुझ्या भावाला. आणि अंगठी. दाखव बघू. काय सीन झालाय ती त्याच्या सांगू? हातात. गाय सीन असा झालाय दाखव. की हिने किती 2000 ची अंगठी दिली बरोबर, आणि हिच्या भावाने 4000 ची पैजण दिली. म्हणजे 2,000 लॉस भाऊ. 2000 लॉस भाऊ आहेच शेवटी. आणि 3,000चं जेवण केलं ते भावाने. कधी? आता होय 3000च. होय. बेस. ते पण लेकरं. वा. हे बघ तिथं पाहिजे होता रे ओंकार. हा नको, एवढं तुला आम्ही फोन करतोय बघा, हा बघ. लागत नाही. हे बघ. लहान दे 2-3. हा? हे बघ. हा, इथेच गेलेलो ते शबरी नाही का? शबरी माहित आहे मला. तुला फोन करते, तुला फोन तर शबरी लागला जवळ. पाहिजे. हा शबरी इथे जायचं जवळ. इथं मस्त असं बसलाय. काय खाल्लं ते सांग. फिश. इकडे आम्ही बसलो कसे ते सांगतो हा. तुला. असं बसलो. हा. एक 90 घेऊन ये.
ते दररोजच झालंय, मागच्या वेळी गेलो तेव्हा पण. हा. आणि ते हसतायत ना रे. कसं काय? ते लोक काय? बिल झालं 2015 रुपये. हा. भाऊनी मारले 215. गाडी बोलतो माय मिस्टेक. हे काय ते बघा, आता काय बोलू मी. माय मिस्टेक माय मिस्टेक हा सॉरी. इंग्लिश मध्ये. अरे बापरे. बरं आहे. हे दिसले मित्रांनो, आत्याने हे आणलेलं आहे काहीतरी गिफ्ट माझ्यासाठी रक्षाबंधनचं. हे काय? नारळी पौर्णिमेचं. गाडी पण झाली काल नारळी भात तुला खायला. नारळी भात. वा 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 वा, सुंदर सुंदर झालाय, म्हणजे अजून जाड आहे. हा नंतर खाऊया, पण आता आपल्या रक्षाबंधनला चालू करूया. त्याची राखी आत्या बांधत आहे. अंकिताला यायला भेटलं नाही त्याच्यामुळे. अंकिता, हे चॉकलेट 2 नाही आधी होते माझ्याकडे. थांबता हे 2 चॉकलेट खाऊन टाक. धर. थांब थांब तुझं. अशा प्रकारे 2 आपल्या राख्या झालेल्या आहेत. आणि पाऊस आज काय नाहीये जास्त. ब्लॉगची काय मला पहिल्यापासून सवय आहे, पण बरेच महिने झाले तुटले, तर काय बोलायचं कसं बोलायचं विसरलोय. समजून घ्या जरा. आम्ही आता ठाण्याला जात आहोत. अचानक ठरलेलं आहे ठाण्याला जायचं. काय म्हणतेस? काहीतरी बोलत जा ना. आम्ही आम्ही घरी गेल्यावर फोटो पाहिजे. घरी गेल्यावर घरी गेल्यावर फोटो काय. आणि अचानक आमचं ठरलेलं आहे ठाण्याला जायचं. पैकी ठाण्यात जाऊन मजा करणार. ठाण्यात जाऊन आता तुम्हाला पुढची मजा दिसेल आम्ही काय करणार ती. आणि आत्याचं घर पण तुम्हाला मोठं प्रशस्त बघायला भेटणार आहे. प्रशस्त म्हणजे बंगला आहे बंगला त्याचा. तसं नाही, प्रशस्त म्हणजे बदलापूरकरांसाठी ठाण्यात 1 BHK प्रशस्तच झालं 1 RK मध्ये. त्याच्यामुळे बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. काय संध्याकाळची पण आमच्या बदलापूरला किती गर्दी असते बघा. संध्याकाळची पण गर्दी असते. आणि आज सुट्टीचा दिवस आहे. आत्तेला आणि मला जा. राज काहीतरी बोल. आज काय बोलत नाही, असतोय ठाण्याला. नाही मी कधी ट्रेननी नाही जात. तू कारनी जातोस ना. बडे लोक. बडे लोक बडी बडी बात. काय ते बघा, पुण्याला कुठे आहे? आम्ही आलेलो आहे ठाण्यात. आणि ठाण्यात कुठला आहे एरिया? नितीन कंपनी. नितीन कंपनी. नितीन म्हणजे आता बऱ्याच जण नितीन नाही माहित असणार, बऱ्याच जणांना माहित असेल काय आपलं फोरम मॉल नाही. हा फोटो. फोरम मॉलला हा बघा जवळच आहे. आणि सर्वात मेन म्हणजे हे स्टेशन, हे मेट्रो स्टेशन झालंय इथे. हल्लीच झालंय, पहिले नव्हता. सांग फोरम मॉल. मी तेच बोललो, फोरम मॉल. फोरम मॉल इथेच आहे, जवळच आहे या साईडला. आणि पुढचा इथून फक्त 5 मिनिटात फोरम मॉल. आणि हे पण आताच झालंय ना रे, पहिले नव्हतं स्टेशन मेट्रोला, हे आता नवीनच झालंय. आणि इथेच हे बघा, इथेच बिल्डिंग आहे रामचंद्र नगर. ही कधी बिल्डिंग झाली? मी खूप वर्ष झाली. होय ना, मी खूप वर्षांनी आलोय मला वाटतं, मला माहित नाही. बापरे, एवढी मोठी बिल्डिंग झाली. आता हे पूर्ण सगळं तुटणार ना, आमचं पण तुटणार. तुमचं पण तुटणार आहे. हा काय हे बघा, इथेच जवळ आहे मेट्रो आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. आता पुढचं नियोजन जे आहे ते बघूया काय होतं नाही. हा आता मग श्रावण तोडायला जाऊ. श्रावण आपला तुटणार आहे आज. माझा नाही श्रावण, पण तुझं श्रावण होतं काय? माझा पण नव्हता. बघू. बऱ्याच जणांना माहित नसेल की माझा जन्म कुठे झाला. तर माझा जन्म ठाण्यात झाला. इकडेच झाला. हा इकडेच. आता ठाण्यातले कोण असतील ना, तर ब्राह्मण विद्यालय शाळेत मी 4थी पर्यंत नाही 3री पर्यंत होतो. ठीक आहे. आणि इथले माझे मित्र पण आहेत, पण आता ते इथे राहतच नाही. रामचंद्र. रामचंद्रनगर, मग इथे राहतच नाही, त्याच्यामुळे जरा संपर्क तुटले आमचे.
चालू कुठली गाडी आहे ही? हा कुठली आहे पण हीच कुठली जिक्सर. जिक्सर जिक्सर गाईड्स. हे का लावलंय त्याला? हे असं का लावलंय? अरे त्या टाकीमध्ये पाणी जातं ना. ओके ये बस. Normal आहे. जुनीवाली जिक्सर आहे ना माझी. नाही नाही त्याची पण जुनीवालीच आहे, पण ती मोठं मॉडेल आहे रे. असं कार्ड मोठा आहे त्याचा. तो मॉडेल तर हा ह्याचा पण मोठाच होता, मी चेंज केला. टाकी वगैरे मी सगळे चेंज करून घेतले. काय ती मिक्सर पहिल्यांदा चालवतं आणि मेन पॉइंट म्हणजे कुठून चालवते, कव्हरच्या वरून चालवत. पुढे लावू, पुढे 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 लाव, इथे रस्त्यात लावले तरी काय नाही. पुढे लावतो. पण तत्वते आपण जाऊया घरी आता. वरती जाऊन इथे दुकान. तर अशा प्रकारे बघितलं तुम्ही, सर्व प्रकारच्या मी गाड्या चालवतो. फक्त मला एकच गाडी येत नाही, स्प्लेंडर फिरवतो या माझ्या. हीच गाडी मला येत नाही गायच, बाकी सर्व गाड्या मी चालवतो. स्प्लेंडर येत नाही मला, कारण की त्याच्यावर गाणं आलं ना, स्प्लेंडर फिरवत. गायज अशा प्रकारे वरती घरी गेलेलो आम्ही आणि काय परत वरती जाऊन लक्षात आलं अशा प्रकारे आपण आपल्या बॅगात वा हे बघा लपत आहे. लपत आहे गाईज. काय म्हणतेस? मस्त. तू काय रडत बिडत होती की? नाही रे बाबा. नाही असं नाही नेली, अश्रू दिसले जरा. हा मग भावाला बघणार तर अशीच दिसणार. भावासाठी राखी पाठवून दिलेली नाही बघा ही. आता आत्याने घातलं, अचानक ठरलं यायचं. आणि तिच्या भावासाठी आज स्पेशल असणार आहे तिच्या भावाचा आम्ही. श्रावण नाहीच आहे ना म्हणून. हो, आणि त्याची बहीण घरात आम्हाला बनवून देते ही मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे खूप. ते घरात बनवून मिळणार आहे. तू करणार आहेस काय? नाही मला नाही बनवता. तिला ती खातच नाही. रावणात ती बनवून देते घरात. ही हा, मोठी अच्छा, गोष्ट आहे. ती बनवून देते. हा मोठा मुद्दा आहे. हा. त्याचं घर आहे इकडे ठाण्याला. आणि तिकडे ते उचल घर ते बघा, हा किचन आहे छानपैकी असा. बघा इथे. कपडे आहेत वरती आणि आणि वरचे कपडे पण दाखवले यांनी. आधी माती. हे आहेत आपले अजिंक्यचे वडील. हे बघा. अजिंक्यचे वडील राणीचे पप्पा नाही बोलू शकत. अरे पण समज ना, ब्लॉग बघणाऱ्याला इझी समजलं पाहिजे ना. मी बोलेन ते माझे म्हणते, हा काका. गेला राणीकडे, मग आता हा अजिंक्य नाही. आला कुठून? हे बघा, परत स्पष्ट करतो की ही माझ्या आत्याची मुलं आहेत 2 आणि ही माझी आत्या आहे. ठीक आहे, परत स्पष्ट करतो म्हणजे रेफरन्स लागला पाहिजे. चला आता पुढे काय होतं ते घडामोडी बघूया आपण. वेड्या बहिणीची वेडी ही माया गाणं दाखव. इथून तुम्हाला पूर्ण ठाणे दिसेल. हे बघा, आणि जे मी कोरम मॉल बोलत होतो ना मगाशी, ते आपलं हे बघा, हा दिसतोय तुम्हाला. हा बघा, हा कोरम मॉल इकडे. आणि इथे मेट्रो जाते इकडनं त्या साईड. हा ते स्टेशन मेट्रो आत्ताच न्यू झालंय. आणि हे टेरेसवर आलोय आम्ही आता. जरा तुम्हाला कोरम मॉलचं लोकेशन दाखवूया म्हटलं. तिकडेच आपली बिल्डिंग आहे भावाची. कधी इथे आलात तर अजिंक्यला भेटा. हे बघा, इथे कोण आहे का जवळपास कोरम मॉलचं तर मला कमेंट करा कमेंटमध्ये. कोण असं असेल तर आसपास एरियामध्ये राहणार. जरा आम्ही असेच आलेलो. आता रक्षाबंधन आपली शेवटची बाकी आहे, जे परत रक्षाबंधन होणार आहे. सो तुम्ही बघा ब्लॉग हा पूर्ण. नाही काय म्हणतोस? काय म्हणू? हा एरियाचं नाव काय? रामचंद्र नगर. असं काय एवढा विचार का करतोयस? विचार बघा ही बिल्डिंग किती माळ्याची आहे रे? 4 माळे. 4 माळ्याची. 4 माळ्याची बिल्डिंग आहे कायच. आणि इथेच समोर काय बोलू आता, इथेच समोर आमचे काकाश्री राहतात. इथेच, पण तिकडे नाही जायला भेटलं.
हे बघा इकडेच हा त्यांचाच रूम आहे. हा आहे का तो आहे रे? कुठला? हा खालचा? हा वरचा त्यांचाच रूम आहे. हे बघा तिथे कोण दिसत तर नाहीये. कुठला हा रूम काय? मग हे अच्छा हा रूम काय? या साईडून खिडकी. ओके त्या साईडने खिडकी आहे guys. आणि इथे सगळीकडे हे बघा कसं सगळ्या झोपडपट्टी आहे इथे. झोपडपट्टी नाही, चाळ आहे सर्व. आपली बिल्डिंग हे पूर्ण ठाणा सिटी मध्ये ईस्ट ना रे? वेस्टला. सो गाईज अशा प्रकारे आपण आता शेवटचं गोष्ट करूया ती म्हणजे रक्षाबंधन. ठीक आहे, चलो. दुसऱ्यांदा रक्षाबंधन होते, एकाच व्यक्तीकडून दुसऱ्यांदा रक्षाबंधन. पण पहिले एका व्यक्तीकडून झाली नव्हती, पहिले तिच्या आईकडून झाली होती. आता साक्षात तीच व्यक्ती समोर आली. मी काय गिफ्ट देणार आहे हे सगळ्यांच्या नजरेत म्हणजे सगळ्यांना हे पडलंय, प्रश्न आहे तो मोठा. सो व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल. मला पण खूप मोठा प्रश्न आहे, काय गिफ्ट देतोय. हा. आतमध्ये बघ काय चाल. मी गाणं बोलू काय ते? हा बोल ना. वेड्या बहिणीची वेडी माया. वेड्या पे हे तू बघ ना आता माझ्याकडे आणि म्हण मला वेडी म्हणतोस. तू हे गाणं थांबवलंस का? तू म्हण ना गाणं. तर तेवढंच येतं ना मला. परत रिपीट कर. नाही मग परत तिने बोललं पाहिजे ना, मला वेडी म्हणतोस. ही कुठली रील आहे का वाजत? हा काय माहिती, मी नाही कधी बघितली. बस बस 5 वेळा का 10 वेळा राखी बांधा आता. अरे राखी कुठे गेली? ऑलरेडी तुझ्या हातात. राखी ऑलरेडी बांधली तरी पण ओवाळ नाही मला. तरी पण आज जरा तू नाटक कर राखी बांधायच. राखी ऑलरेडी बांधले गॅस. राखी नाही, आपलं गिफ्ट सगळ्यांसाठी सगळे गिफ्ट साठी थांबले शेवटपर्यंत. हे स्पेशल राजस्थानी बँगल्स, बँगल्स राजस्थान वरून गाईड्स मागवलेले आहेत. ओरिजिनल लाखेचे. ओरिजिनल लाकडी. तर हे गिफ्ट आहे तुला. फक्त व्हिडिओ समोर नको बस. व्हिडिओ समोर उघडू नको. व्हिडिओ समोर उघड, मला बघायचे आहेत. नाही नको. बघूया चला आता. काय? अंकिताच्या दादाने तिला अंकिता काय gift दादाने दिलं? काय गिफ्ट दिलंय? अंकिता हा मोठा सस्पेन्स आहे. हा प्लीज. प्लीज ओपन दिस. अंकिता, हे तुझ्या जेव्हा लग्न होईल त्याच्यासाठी हे तांदूळ आहेत. हे तांदूळ आहेत आणि हे एक दुपारी दिलेली ही ही दुपारची कॅडबरी कॅडबरी आहे. ओंकारने पुन्हा आता दिले. परत दिली तुला. आणि हे तांदूळ भविष्यासाठी तुझ्या, कारण की तांदूळ महाग होणार आहेत सोन्यासारखे. तर गाईज अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन अशी झालेली आहे. ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन आम्ही खरी रियालिटी दाखवत नाही, हीच खरी रियालिटी. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय. आता इथून डायरेक्ट तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघायला भेटेल. उद्याचा ब्लॉग चुकू नका, कारण की आम्ही त्या कुठल्या मंदिरात जाणार आहोत ना. हा उद्या आम्ही तुळजाभवानी मंदिरात जाणार आहोत. तो ब्लॉग बघायला विसरू नका. आणि झालं काय, जावं आता. गिफ्ट हेच होतं, खरं रियालिटी हेच होतं. नाही ते कॉपीराईट लागेल. कॉपीराईट लागेल. बाय गाईज. तीच व्हिडिओ